आता मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इंटिरियर डिझायनर हा नक्की कधी हायर करावा, पण मुळात इंटिरियर डिझायनर हायर करावा का हा एक प्रश्न असतो. आता माझ्याकडे बरेच जण येतात जे म्हणतात की आम्ही इंस्टाग्रामची एक खूप मोठी लायब्ररी बनवली आहे, पिनिंटरेस्टवरून पण आम्ही काही इमेजेस काढले आहेत, आम्हाला आमचं घर अशा पद्धतीने हवं, मग आम्हाला इंटिरियर डिझायनरची काय गरज आहे. आम्ही एखादा कार्पेंटर हायर करतो आणि आम्ही त्याला डायरेक्टली काम देतो. पण इथेच तुम्ही पहिली चूक करता. ॲक्च्युली इंटिरियर डिझायनरचं काम फक्त ज्या काही गोष्टी डिझाईन करणं इतकंच नसतं. तुम्हाला काही आवडले असतील, कुठे तुम्ही काही बघितले असतील, पण त्या सगळ्याला ना काही प्रपोर्शन्स असतात. तर ते तुमच्या घरासाठी योग्य आहेत नाही आहेत किंवा तुमच्या घरासाठी कशा पद्धतीने योग्य करता येतील हे काम त्या इंटिरियर डिझायनरचं असतं. आता तुम्हाला एखादा इंटिरियर डिझायनर समजा हायर करायचा आहे, तर तुम्ही त्याला हायर करण्यासाठी कुठले घटकांचा विचार करा. पहिले तर तुम्ही त्या इंटिरियर डिझायनरचा एक व्यवस्थित एक्सपिरियन्स बघून घ्या. त्यानंतर त्यांनी जी काही बजेट्स दिले असतील. तिसरी गोष्ट, त्या इंटिरियर डिझायनरच्या कामाची पद्धत, तो कशा पद्धतीने एखादं प्रोजेक्ट हँडल करतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो अजून एक, तो म्हणजे वेळ. तो किती वेळात तुमचं प्रोजेक्ट कंप्लीट करून देऊ शकतो. बऱ्याच वेळेला असंही असतं की तुम्ही ठरवलेल्या तारखा ॲक्च्युअली जर काम करायचं असेल तर त्या तारखा आणि ॲक्च्युअल काम करायला लागणारा वेळ या दोन गोष्टी मॅच होत नाहीत. तर त्या इंटिरियर डिझायनरने तुम्हाला योग्य त्या वेळेस तुम्हाला आधीच सांगितलं पाहिजे की ते काम तेवढ्या वेळेत पूर्ण नाही होऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत ना, ह्या सगळ्याचा नीट अभ्यास करून मगच तुम्ही इंटिरियर डिझायनर हायर केला पाहिजे.